नाशिकच्या मनमाडमध्ये मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप कुमार सुदेशसिंग देशवाला यांनी आयडुपी भागात रस्त्यावर असलेल्या दुचाकीला मागून धडक देत दुचाकीस्वार व 7 वर्षीय मुलगी खाली पडले। या प्रकरणी सदर अधिकाऱ्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हसह विविध कलमान्वये मनमाड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे। रेल्वे सुरक्षा बलाचा अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान धडक दिल्यानंतर अधिकाऱ्याने दमदाटी करीत शिवीगाळ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। आवाज न्यूज मराठी मनमाड। अमोल प्रकाश दंडगाव, मी आयडुपीत राहिला आहे। काल रात्री 11:15 ते 11:30च्या दरम्यान मी घरी पोहोचलो। त्यावेळेस माझी मुलगी बाहेर फिरण्याचा हट्ट करत होती, म्हणून मग मी तिला परत गाडीवर पुढे बसवलं। तिला बसवतो तोपर्यंत मला मागून एका 4 व्हीलरने धडक दिली। धडक दिल्यानंतर मी आणि मुलगी दोघी तोल जाऊन पडलो असते खाली। तर मला असं तरी वाटलं होतं की तो जो चालक आहे, वाहन चालक, तो उतरून मला सॉरी वगैरे म्हणलं। माझं काही म्हणणं नव्हतं, त्यांनी जास्त करा, पण सॉरी म्हणून त्यांनी पुढं चालल्या तो सॉरी तर बोलला नाही, पण त्यांनी गाडीची काच खाली करून मला शिव्या दिल्या। आणि माझ्या घरचे ज्यावेळेस बाहेर आले, गाडीला धक्का लागल्याचा आवाज झाल्याने ज्यावेळेस घरचे बाहेर आले, तर घरचे माझी बायको, माझी बहीण आणि माझ्या वहिनीसमोर पण त्यांनी मला प्रचंड शिवीगाळ केली। माझी मुलगी रडती तरी पण तो तिच्यावर ओरडायला लागला होता। त्याला पुष्कळ समजवलं तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। तो इतकी दारू पिलेला होता की त्याला गाडीसुद्धा चालवता येत नव्हती। त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पण पोलिसांचं एकूण जर हे बघितलं तर ते टाळाटाळ करत होते त्याच्यावर काही हे करायला, कारवाई करायला ते टाळाटाळ करत होते। म्हणजे आम्ही 11:15ला पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, तर जवळपास आम्हाला 5 वाजेपर्यंत 5 वाजेला ती प्रोसेस झाली। इतक्या वेळात त्यांनी आम्हाला टंगळमंगळ केली आणि त्याला एकदम चांगली वागणूक होती तिथं। म्हणजे एकूण त्याला वाचवायचाच प्रयत्न चालू होता, कारण तो नंतर असं समजलं की तो रेल्वेचा खूप मोठा कोणीतरी अधिकारी आहे, त्याच्यामुळे त्याला वाचवायचा प्रयत्न चालू होता। आणि तो इतका ॲरोगंट होता, सारखा वारंवार शिव्या देऊनच बोलत होता कंटिन्यू।